नमस्कार मित्रो, मी शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत, शिवाजी पेठ, कोल्हापूर. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल शाहिरीच्या माध्यमातून. आता हा प्रपंच करायचा एवढ्यासाठी गोष्ट आहे की दोन्ही निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे महापालिकाही झाली, पंचायत समितीही झाली. तर प्रथमतः निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचे म्हणजे आताच्या नवनिर्वाचित दोन्ही सभागृहातील सदस्यांचे अभिनंदन. आणि त्याही पेक्षा कुणाचे अभिनंदन जर का असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे, धडाडीनं काम करणाऱ्या, सदैव साथ देणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासाठीची आजची क्लिप मी रेकॉर्ड करतोय. मित्र, मी बघितलं स्पिरिट अगदी सकाळी 6-7 वाजल्यापासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत. म्हणजे जीवाभावाची, अन्नाची वगैरे कसली तमानं बाळगता आपला नेता, आपला नातेवाईक, आपला मित्र, आपला भागवाला, आपला गल्लीवाला, आपला पेटवाला, आपला पक्षवाला, आपल्या विचारसरणीवाला निवडून यावं म्हणून सातत्यानं जी का अहोरात्र गेले 1.5-2 महिने मी बघतो या कोल्हापूर शहरात आणि पंचायत समितीच्या निमित्तानं आजूबाजूच्या खेड्यापाड्यात. अरे बापरे, काय प्रचंड प्रमाणात ईर्ष्या आहे रे बाबा. म्हणजे ही तरुणाईची जी काय ताकद आहे, आपण म्हणतोय माणसं मिळत नाहीत, परंतु ही माणसं सगळीच काय पैशासाठी येत होती, त्याच्यातला भाग नाही आहे. माझ्या पुढ्यातलीच एक उदाहरण आहे. मी एकाला जर खोचकपणे प्रश्न विचारला, काय निवडणूक आहे, काय चाललंय, त्यांना अगदी शांतपणे उत्तर दिलं. म्हणला खरं म्हणजे अतिशय कोल्हापुरातलं उदाहरण आहे, गरीब घराण्यातला एकदम एक उमेदवार निवडून आलेला आहे बघा. निवडून आलेला आहे, उभारलेला होता आणि त्याचे कार्यकर्ते जे काय होते त्याला मी आपल्या जरा कळ काढायला गेलो तर म्हणजे नाही हो काका म्हणले, आम्ही अगदी आमटी भात वरण भात वगैरे खाऊन आम्ही काय करतोय, प्रचार करतोय. मला पण जराच गंमत वाटली, पण शाला निवडून आला त्याचा नेता म्हणजे गंमत आहे. सत्य आहे, हे सत्य आहे, लक्षात घ्या. आणि मग बाकी म्हणतो ही असली जर का पॉवर इतकी निष्ठेनं, इतकी श्रद्धेनं, इतकी आत्मीयतेनं, तळमळीनं आपला नेता निवडून यावं म्हणून जर का आपला मित्र निवडून यावा असेल, नातेवाईक निवडून यावा असेल म्हणून जर काही इतक्या तन्मयतेनं जर का कामं करणारी माणसं आहेत आणि एका विचारानं अशी प्रेरित जर काही झाली तर, शिवसेवेत जर काही आली तर, शिवविचार त्यांना कळाला तर, लोककला कळाला तर, इतिहास कळाला तर, आणि समाजाला ते सांगायची हौस असेल तर, स्वतःला मान मरात मिरवायची गोष्ट असेल तर या शाहिरीत सगळं म्हणजे मी इतकं उदात्त असा त्याचा उपभोग घेतलाय या सगळ्या शाहिरीचा. म्हणजे 11 राज्य काय